अहिल्यानगर वडगाव गुप्ता येथील कुलस्वामीनगरमध्ये महेंद्र पाटोळे यांचे कुटुंब आणि आणखीन 7 ते 70 कुटुंब 7 ते 8 वर्षांपासून राहायला असून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी जागेची खरेदी करून पक्की घरं बांधली आहेत। काही लोक येथील रहिवाशांना शिवीगाळ करतात, तसेच सदरची घरं आम्ही पाडणार असून लवकरच घरे खाली करा याबाबत येथील रहिवाशांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिलंय। वडगाव गुप्ता येथील कुलस्वामीनगरमध्ये महेंद्र पाटोळे यांचं कुटुंब गेल्या 7-8 वर्षांपासून राहिला असून त्यांच्यासोबत अनेकांचे कुटुंब देखील तिथे राहतात। या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी जागेची खरेदी करून पक्की घरं बांधलेली आहेत, तसेच कायदेशीर स्टॅम्प देखील भरलाय। 7-8 वर्षांपासून राहिला असून रहिवाशांना शिवीगाळ करतात, तसेच सदरची घरं आम्ही पाडणार असून लवकरच घरे खाली करा, अन्यथा तुम्हाला आम्ही मारून टाकू अशा प्रकारच्या धमक्या देत आहेत। त्यामुळे वडगाव गुप्ता येथील कुलस्वामीनगरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी धमक्या देणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। दिनांक 10 फेब्रुवारी 2025ला दुपारी संबंधित लोकांनी एक जेसीबी घेऊन आणि 100 ते 150 लोकांनी एकत्र येऊन आम्हाला शिवीगाळ केली, तसेच आमच्या कॉलनीमधील महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि घरासमोर केलेले वॉल कंपाऊंडची तोडफोड करून शिवीगाळ केली असल्याचं पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय। यावेळी महेंद्र पाटोळे, शोभा तांबे, शीतल गोरे, भाग्यश्री निमसे, कमल राऊत यांच्यासह वडगाव गुप्ता येथील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महेंद्र रमेश पाटोळे आहे। मी वडगाव गुप्ता येथील कुलस्वामीनगरमध्ये 103/3 मध्ये माझ्यावाले आणि आमच्या अजून लोकांचे प्लॉट्स आहेत। ते प्लॉट आम्ही 5 ते 7 वर्षापासून घेतलेले आहेत, सगळ्यांनी खरेदी केलेले आहेत। या ठिकाणी हे ढाकणे साहेब माणूस पाठवतात आणि ते सगळं तोडफोड करतात। काल त्यांनी मोजणीसाठी माणूस पाठवला आणि ते स्वतः हजर नव्हते। त्याच्यानंतर त्यांनी मोजणीच्याच वेळेला जेसीबी मागवला, 100 लोक पाठवले आणि त्यांनी शिवीगाळ वगैरे केलेली आहे। मी घरी नसताना, माझा भाऊ घरी नसताना, ही माझी भाऊजाई आहे घरी होती, तिला शिवीगाळ केली, जातीवाचक वगैरे शिवीगाळ केलेली आहे आणि आमच्या याचं कंपाऊंडचं वगैरे सगळं नुकसान केलेलं। तिथं पोलीस प्रशासन उपस्थित होतं। पोलीस प्रशासनासमोर ती मोजणी वगैरे न होता त्यांनी जेसीबीने सगळं तोडफोड केलेली आहे आणि तुम्ही वाटलं तर तिथं येऊन बघा, रस्ता पण खोदला होता पोलीस प्रशासनाने, नंतर तो बुजवायला लावला। पण आमचं नुकसान झालेलं आहे, आमच्या घराची तोडफोड झाली, आम्हाला शिवीगाळ केलेली आहे खूप भयंकर प्रमाणामध्ये आणि तिथं स्वतः मालक कधीही येत नाही, गुंडातर्फे हे सगळं काही करत आहे। व्यक्ती जे येत आहे तिथं ते बडे म्हणून येत आहेत, ते म्हणतात मी ढाकण्यांचा PA म्हणून आहे। आमची मागणी असं आहे की ते जे काल जे लोक आलेले आहेत 50-100 लोक तो घेऊन आलेला आहे, त्या लोकांवर कारवाई व्हावी आणि जो आलेला बडे माणूस आहे ते जो PA म्हणून सांगतोय त्याची अटक व्हावी। ते आमचं तिथं पंचनामा व्हावा, आमच्या जागेचे इथं पंचनामा व्हावा। आम्ही काल तसं पोलीस स्टेशनला गेलेलो आहे, पण पोलीस स्टेशनने आमची तक्रार फक्त अर्ज लिहून घेतला, त्यांनी काही कारवाई केली नाही। म्हणून आम्ही आज SP साहेबांना भेटायला आलेलो आहोत। आमची मागणी एवढीच आहे की जे काल लोक आलेले आहेत आणि काल ते ज्यांनी केलेले आहे त्यांना ती अटक व्हावी, तिथं येऊन पंचनामा करावा। मी 7 वर्षापासून तिथे घर बांधलेलं आहे, तिथे राहते। काल माझे मिस्टर व माझे भाई कामानिमित्ताने बाहेर गेल्यामुळे आमचं घरातले कामं चालू होते, तर हे प्रतापराव ढाकणे साहेबांचे PA बडे कोण आहेत साहेब त्यांनी 100 ते 150 मुलं गुंड प्रवृत्तीचे घेऊन आले, काठी कुऱ्हाडी वगैरे घेऊन आले आणि माझ्या प्लॉटचं म्हणजे कंपाऊंडचं नुकसान करून गेले। रोड पण खोदला आणि पोलं पण उद्ध्वस्त केलेले आणि आम्हाला धमकी देऊन गेले की तुम्ही जरी घरात राहायला असले तरी आम्ही घरं तोडू आणि तुमच्यावरनं JCB फिरू। त्याला अटक करण्यात यावी आणि त्यांनी जे 100-150 माणसं आणले होते ना त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी, एवढीच मागणी आहे आमची। प्लॉटवरतीच राहते, पण काल आहे ना इतके 100-150 मुलं आहे ना, इतके डेंजर मुलं घेऊन आले होते ते, पण आम्हाला खूप भीती वाटली। आणि आमच्या प्लॉटवरती ना आम्ही फक्त लेडीजच असतो, आमचे जेंट्स सगळे कामधंद्याला जातात। त्यांनी येऊन आहे ना सगळे रस्ते खोदले आणि बडे साहेब म्हणून एक PA आहेत प्रतापराव ढाकणेंचे, ते म्हणतात असं की ना प्रतापराव ढाकणेंचे आम्ही PA आहेत, पण त्यांनी ना जे काही लिगली करायचं तर ते न करता खोदून ठेवलं तिथं आणि त्याच्यावरून मुलं घेऊन आले होते धमकी द्या। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।